माऊलीच्या पहिल्या ओवीचं स्मरण करूयात. ओम नमोची आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसौवेद्या आत्मरूपा. सर्वांना नमस्कार. भगवान नित्यानंद कशी योजना करतायत आणि बालकांकडून आपली सेवा करून घेत आहेत. त्यांना किती बालकं आवडतात ह्याचं प्रात्यक्षिक आपल्याला अनुभवायला मिळतं आहे. त्यामुळे हे घडतं आहे. तर आता कालही आपण खूप सुंदर सुंदर अनुभव पाहिले. तर कसं सप्तर्षी एक रद्दीवाला आहे आणि त्या रद्दीवाल्याला त्याच्या रद्दीच्या दुकानात आलेल्या पुस्तकात तिथे सप्तर्षींचं वाचायला मिळालं आणि तो बाबा मुक्तानंदांना कुतूहलाने विचारतो सप्तर्षींविषयी आणि बाबा मुक्तानंद त्याची इच्छा पूर्ण करून देतात की त्याला सप्तर्षींचं दर्शनही घडतंय. तर अशा रीतीने एक रद्दीवाल्याचे भाव किती थोर असतील आणि तो किती निर्मल मनाचा असेल की तो अधिकारी झाला सप्तर्षींचं दर्शन घेण्यासाठी. तर अशा पद्धतीने प्रत्येक भक्तांना बाबांनी त्यांच्या भावानुसार मार्गदर्शन केलेलं आहे. आणि तसंच एका संन्याशाला सुद्धा त्याची अध्यात्मात प्रगती चांगली होते, परंतु त्याला कामविकार त्रस्त करतोय किंवा अडवतोय, त्याच्या प्रगतीला बाधा आणतोय. तर त्या संन्याशाची सुद्धा त्यातनं मुक्तता होण्यासाठी बाबांनी छडीने त्याच्या मर्मस्थानावरती अशा पद्धतीने पायाच्या ठिकाणी सांध्याच्या इथे जी नस असते, आता ती बाबांनाच माहिती की तिथे त्यांनी छडीने प्रहार केला आणि तिथे त्याला त्या साधनेसाठी आवश्यक अशी मदत बाबांनी त्याला केली. त्याच पद्धतीने दुसरे एक साधक आहेत की त्यांना सांगितलं तुला गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करावा लागेल आणि सर्व जबाबदाऱ्या तुला पार पाडूनच तुझा परमार्थ आहे. आणि त्या रीतीने त्यांनी सुद्धा गृहस्थाश्रम स्वीकारला आणि नंतर त्या साधकाची सुद्धा चांगली प्रगती झाली आणि त्याला वाचासिद्धीसुद्धा प्राप्त झाली. तर अशा रीतीने काही अनुभव आपण पाहिले, पुन्हा रिवाईज केले. तर आता आपण पुढचं वाचूया. गणेशपुरीमध्ये खूप सारे अनुभव आहेत गणेशपुरीतले. आणि त्यानंतर मग बाबा मुक्तानंदांची वचनं आहेत ह्या पुस्तकाच्या शेवटी. तर आपण आता गणेशपुरीतले अनुभव वाचू. भास्करप्रमाणेच वासन्ना शेट्टी पण बाबांचा परमभक्त होता. मुंबईतल्या कालबादेवी भागात त्याचे एक उपाहारगृह होते. धंदा नीट चालत नसे. बरेचसे उपाय करून देखील संध्याकाळपर्यंत 100 रुपये सुद्धा पदरी पडत नसत. सरते शेवटी थकला बिचारा आणि एके दिवशी गणेशपुरीस जाऊन बाबांच्या आशीर्वादाच्या आकांक्षेने हात जोडून उभा राहिला. तू चिंता करू नकोस, जा, बाबा म्हणाले. बाबांचे अभयदान मिळाले. दुसऱ्याच दिवसापासून धंदा वाढू लागला, वाढतच गेला. काही दिवसानंतर एका रात्री उपाहारगृह बंद करून सर्व नोकर निजण्याची तयारी करत होते. इतक्यात बाहेर जोरात धडाक्याचा आवाज आला आणि बघता बघता उपाहारगृहाची भिंत कोसळली. फक्त बाबांचा फोटो लावलेला भाग तेवढा शाबूत होता. ह्या कठीण परिस्थितीतून आपल्याला बाबा पुन्हा उभे करतील ह्याची वासण्णाला पूर्ण खात्री होती. तत्काळ भिंत बांधण्यात म्युन्सिपाल्टीची मदत घे असे बाबांनी सांगितल्याचा त्याला भास झाला. दुसऱ्याच दिवशी आपल्या शेजाऱ्यांबरोबर तो कमिशनरला जाऊन भेटला. त्यांच्या मदतीने आपले काम त्याने लवकरच उरकून घेतले. न्यू आनंद भुवन या नावाने उपाहारगृह पुन्हा भरभराटीत आले. बाबांच्या समाधीनंतर काही काळाने वासन्नाचे स्वास्थ्य बिघडले. शस्त्रक्रियेकरिता त्याला अमेरिकेला जावे लागले. शस्त्रक्रियेच्या वेळी आणि तेही परदेशात वासन्ना अति घाबरला. त्याने व्याकुळतेने मनपूर्वक बाबांना हाक मारली. का घाबरतोस? हा आहे ना सर्व ठीक होईल. बाबांनी दृष्टांत देऊन सांगितले. काही दिवसातच वासन्ना बरा होऊन मायदेशी परतला.
1986च्या मे महिन्यात गणेशपुरीला आलेल्या वेळी आपल्या गदगद आवाजात दृष्टांताची वारंवार आठवण करून सडळ हाताने बालभोजनाकरिता देणगी देऊन तो परतला. तर अशा रीतीने ज्याचं उपाहारगृह चालत नव्हतं त्याला बाबांच्या आशीर्वादाने ते उपाहारगृह चालू लागलं, इतकं की तो त्याच्या ट्रीटमेंटसाठी परदेशात पण गेलेला आहे. तर अशा पद्धतीने किती मोठे बाबांनी मदत केलेली आहे. आणि तिथं बाबांच्या निर्याणानंतरची बाबांचं निर्याण झालेलं आहे आणि त्यानंतर तो बाबांच्या समाधीनंतर काही काळानंतर ते आजारी पडलेत आणि परदेशात गेलेत. तेव्हा तिथे बाबांनी त्यांना दृष्टांत दिलाय की मी बरोबर आहे, तू का घाबरतोयस. तर ही घटना त्यांच्या निर्याणानंतरची आहे. आणि त्यानंतर मग त्याने बालभोजन केलं. आता पुढचा अनुभव आहे. बाबांनी मुलांच्या पाठशाळेचा जीर्णोद्धार केला. मुलांना ते पाठ्यपुस्तके देत आणि रोज सकाळी पोटभर खायलाही देत. त्यांच्या भोवती नेहमी मुलांचा घोळका फिरत असे. त्यापैकी विशेषतः हरी, भागी आणि अर्जुन ही मुले इतर मुलांना खाऊ वाटीत. भास्कर हेगडे नावाचा एक मुलगा बाबांजवळ नेहमी यायचा. एक दिवस संध्याकाळी बाबांनी त्याला बोलावून घेतले आणि 3 भांड्यांमध्ये भात, भाजी व शिरा भरून मुलांना वाटून द्यायला सांगितले. बाबांनी स्वतः भांड्यांतून ओंजळभर भात उचलून म्हटले, हे इतकेच सर्वांना वाढ. भास्कर बुचकळ्यात पडला की बाबांच्या आज्ञेनुसार वाढले तर ते 10 मुलांनाही पुरणार नाही. पण 60 मुलांना पोटभर वाढल्यानंतरही भांड्यात भोजन भास्करसाठी शिल्लक होते. भास्करचे बालपण गणेशपुरीत गेले. तरुणपणी तो मुंबईत एक लहान कॅन्टीन चालवीत असे. त्याचे बहुतेक गिराईक उधारी असून महिन्याकाठी पैसे देत. एकदा बऱ्याच गिरायकांनी महिन्याचे देणे न दिल्याने भास्कर अडचणीत सापडला. भास्करला पैशाच्या अभावी कॅन्टीन चालवणे कष्टाचे वाटू लागले. तो घाबरला आणि गणेशपुरीला आला. त्याला पाहताच बाबा खेकसून म्हटले, कॅन्टीन सोडून का आलास? चल पळ. हे ऐकून फार मोठ्या अपेक्षेने आलेला भास्कर निराश झाला. त्याच्या मनात आले की बाबांनीच जर आपल्याला दूर लोटले तर मग जगण्यात काहीच अर्थ नाही. आत्महत्या करण्याच्या विचाराने त्याने अनुसूया मंदिरात जाऊन कापुराच्या वड्या खाल्ल्या देखील. पोटात आग होऊ लागली. तेव्हा त्याची खात्री पटली की आता आपला अंत जवळ आला व मरण्याआधी बाबांचे दर्शन घेऊन चरण धरावे. या तीव्र इच्छेच्या बळावर तो परत वैकुंठमध्ये आला. बाबा भक्तांशी बोलत बसले होते. सारे भक्त जेव्हा निघून गेले तेव्हा बाबांनी भास्करला जवळ बोलावले आणि कडक आवाजात दरडावून सांगितले, आत्महत्या करणे भित्र्या भागूबाईचे काम. जिवंत असताना मरण्यास शिकावे, म्हणजे विषयासक्तीपासून मुक्त व्हायला शिकावे, तेव्हा मरणच जाते. भास्कर बाबांच्या चरणांवर कोसळला. त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली. कृष्ण मंदिरासमोरून जाताना त्याला उलटी झाली. त्याबरोबर कापुराचे विष सर्व बाहेर पडले. दुसरे दिवशी बाबांनी भास्करला सांगितले, मुंबईला जाऊन कामाला लाग. तो बाबांच्या आदेशानुसार मुंबईला परत आला. कॅन्टीनमध्ये जाताच त्याला 300 रुपये मिळाले. गणेशपुरीच्या शिवराम शेट्टीने ही रक्कम आपल्यासाठी दुधाची पावडर खरीदण्याकरिता पाठवली होती. गणेशपुरीच्या शिवराम शेट्टीने ही रक्कम आपल्यासाठी दुधाची पावडर खरेदी करण्यासाठी पाठवली होती. भास्करने त्या रकमेतून आपल्या कॅन्टीनकरिता पाहिजे ती सामग्री घेतली. 10 दिवसात धंदा चांगला चालू लागला. गिराईकांचे बाकी राहिलेले पैसेही मिळाले. त्या पैशाने त्याने शिवराम शेट्टीसाठी दुधाची पावडर खरेदी करून गणेशपुरीस पाठवली. भास्करला आजीवन हाच अनुभव आला की बाबांना आत्मसमर्पण करून काम केल्यास सर्व संकटे आपोआप निवारण होतात. बाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच गेली. असे अनेक साधकांचे अनुभव निश्चित आहे. प्रत्येकाने आपल्यापैकी पण घेतलेच असतील. तर सर्व काही सहाय्य होतं. हे म्हणजे आर्थिक परिस्थितीसुद्धा काय असते, कशी आहे हे न सांगतासुद्धा आपल्या सद्गुरूंना कळत असतं, माहीत असतं आणि त्याची व्यवस्था योजना त्यांनी केलेली असते.
असंच 14-15 वर्षापूर्वी मला प्रचंड मी आजारी पडले होते. म्हणजे 3 महिने झोपून असं होतं काही त्रास. पाठीचा त्रास होता बाय बर्थ असलेला. तो 32-33 वर्षावयाला भरपूर सिव्हिअर झाला आणि जन्मताच थोडा डिफॉर्मिटी असलेला. तर तेव्हाचे माझा अनुभव असा आहे की अगदी MRI किंवा CT स्कॅन करण्यासाठीचे सुद्धा पैसे मी झोपून होते पूर्ण 3 महिने. उठून बसणं पण अवघड होतं आणि अगदी रिक्षासहितचे पैसेची व्यवस्था मला गुरुदेवांनी घरात त्यावेळेला करून दिली आहे. म्हणजे त्यावेळेला कोण पेशंट यायचे त्यांना औषधं दिली जायची आणि तेवढ्यापुरतंच मी उठायचे आणि माझे MRI पासूनचे रिक्षापासूनचे पण रिक्षासाठीचा पण 1 रुपया पण द्यायला नाही लागले माझ्या भावंडांना किंवा वडिलांना. म्हणजे ही दक्षता म्हणजे त्यांनी दिले नसते हा भाग नाही आहे, परंतु मी एवढे अनुभव घेतलेत की प्रचंड अनुभव घेतलेले आहेत आणि त्याच्यामुळे मी मग नंतर घरातनंच प्रॅक्टिस हेल्थ इश्यूजमुळे करायला सुरुवात केली. खरं तर त्याच्या आधी मी जायचे म्हणजे मी बरंच धडपड केलेली आहे, परंतु त्यानंतर मग मी ठरवलं की नाही आणि हे अनुभूती घेतल्या अशा पूर्ण माणूस झोपलेला आहे, पूर्ण बेड रेस्ट घेतलेली आहे आणि त्या रेस्टमध्ये जर त्याचं चरितार्थ होतोय तर आता अजून वेगळी अनुभूती प्रचिती ही काय दिली पाहिजे. त्याच दरम्यान मग पारिजात दीदींनी मला सांगितलं होतं तू यूज नाही करते, तू ईश्वराला म्हणजे त्याच्या मदतीचा वापर कर घे. आणि मग तेव्हा ती माउंट आबूला जात होती तेव्हा तिने म्हणाली होती की मला तू लिहून दे काही. तर पहिल्यांदा मी माझ्या आयुष्यात काही लिहिलं असेल मनातलं काही गोष्टी एक हे आणि ती घेऊन गेली होती आबूला. सांगायचं तात्पर्य हे की तिने माझ्या मनातलं लिहून द्यायला सांगितलं त्याच्यामुळे माझं मन मोकळं झालं. दुसरी गोष्ट तिच्या दुआ त्याच्यामध्ये समावेश झाल्या आणि ती शक्तिपीठाच्या इथे गेली होती. ती परमात्मा भूमी आहे माझ्या दृष्टीने. प्रत्येक जे संतांचं ठिकाण आहे ते शक्तिपीठ आहे. तर आणि त्यामुळे तिच्या दुआ आहेत की जे आज मी घरातूनही माझं म्हणजे होत आहे की ते त्या घटनेपासून आणि मग ईश्वराशी समर्पण बुद्धी ही तिच्यामुळे आणि आपला भार भगवंतावरती सोपवणं ही पहिली घटना त्या दरम्यान पारिजात दीदींनी माझ्याकडून करून घेतली आणि त्याचे परिणाम असे आहेत की आत्तापर्यंत मी ते अनुभवते. म्हणजे मी 2 वर्षापूर्वी मुंबई सोडली आणि म्हणजे बरीच गावी राहते तरीसुद्धा माझं प्रॅक्टिस चालू आहे. तर म्हणजे मी जो विचार केला होता की बंद होईल पण ते तसं घडलं नाही. तर हे वैयक्तिक अनुभव आहेत. ह्यामध्ये आपलं मोठेपण नाही आहे तर इथे सद्गुरू शक्तीचं मोठेपण कसं असतं हे प्रत्यक्ष अनुभवलं आणि ह्या अनुषंगाने व्यक्त करावंसं वाटलं. तर आता पुढे सांगतायत. बाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच गेली. भायखळ्याच्या राव नावाच्या गृहस्थाने एक धर्मशाळा बांधली. तसेच कृष्णाबाईच्या वडिलांनी आणखीन एक धर्मशाळा बांधली. यात्रिकांच्या सोयीसाठी गणेशपुरीत गुरु आश्रय हॉटेल, शिवराम शेट्टीचे नंदीश्वर हॉटेल, मधुनिवास एकामागून एक उघडली गेली आणि गणेशपुरीला येणाऱ्या यात्रेकरूंच्या संख्येबरोबर व्यापारातही वृद्धी होऊ लागली. इथे राहण्याच्या व्यवस्था कशा काही धर्मशाळा भक्तांनी बांधल्या, हॉटेल काही जणांनी तयार केली, त्यामुळे थोडं कमी ह्याच्यामध्ये येणाऱ्या भक्तांची राहण्याची निवास व्यवस्था भक्तांनीच केली. गणेशपुरीत बाबू आलसी नावाचा एक भक्त राहत होता. तो गरिबीत जीवन कंठित होता. टोपलीत कांदे बटाटे वगैरे वस्तू ठेवून घरोघर जाऊन तो विके, पण त्यात त्याचा निर्वाह होत नसे. शेवटी त्याने गणेशपुरी सोडून बाहेर जाण्याचा निश्चय केला आणि बाबांची अनुमती घेण्यास गेला. बाबांनी त्याला धैर्य देऊन म्हटले, इथेच राहा, घाबरू नकोस, तुझी अभिवृद्धी होणार. थोड्याच दिवसांनी बाबा गांधीच्या शेतात 4 खांबे पुरून त्यावर गवत झावळीचे छप्पर घालून बाबू आलसीचे दुकान उभे राहिले. बाबूचा व्यापार हळूहळू वाढत चालला व त्याने आपले किराणा मालाचे दुकान उघडले. बाबांच्या अनुग्रहाने त्याचा व्यापार इतका वाढला की
बाबू अलसी धनाढ्य झाला. आजही गणेशपुरीत बाबू शेठ बाबांचे स्मरण करीत सुखसमृद्धीत आपले जीवन व्यतीत करीत आहे. जो बाबांचे मनापासून स्मरण करील त्याला कधी काही तोटा होत नाही. त्याच्या इथे नित्य आनंदच वृद्धिंगत होत जातो. अशा पद्धतीने इथे जो गणेशपुरी सोडून चालला त्याला सुद्धा गणेशपुरीतच तो पूर्ण स्थिरस्थावर केलं की त्याला पूर्ण शेठ इतकं त्याला स्थिरस्थावर केलेलं आहे. पुढे सांगतायत, शेषण्णा व बाबांच्या इतर भक्तांच्या प्रयत्नांनी गणेशपुरीत डिझेलवर चालणारे पॉवर हाऊस बनले आणि गावात विजेचे दिवे झगमगू लागले. पूर्वी गणेशपुरीला जायला वाहनोपयोगी रस्ता नव्हता. डॉक्टर कोठावाल्यांच्या खाजगी रस्त्याने वाहने येत जात असत. बाबांनी वसईच्या मार्गाला जोडणारा रस्ता बांधण्याचे काम आरंभिले. रस्ता बनविताना बाबांनी काही वृक्ष तोडविले. त्यामुळे ठाणे जिल्ह्याचा कलेक्टर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्वतः गणेशपुरीत आला. बाबा कामगिरीचे निरीक्षण करीत 5 आम्रवृक्षांजवळ उभे होते. बाबांना पाहताच कलेक्टर त्यांचे पादस्पर्श करून निमूटपणे निघून गेला. कोणतीही बाधा न येता रस्ता तयार झाला आणि वाहने गणेशपुरीला येण्या जाण्याची सोय झाली. नंदीश्वर हॉटेलचा पाया बांधताना 3 मोठमोठे दगड दृष्टीस पडले. तेव्हा शिवराम शेट्टीने त्या दगडांविषयी बाबांना विचारले. त्यांना शिवू नका, कुंकुमार्चन करा आणि काम पुढे चालवा. त्यांच्या खाली गुप्तधन आहे. बाबा सांगत की गणेशपुरीत पुष्कळ ठिकाणी गुप्तधन पुरलेले आहे. बाबांनी भवानी मिस्त्रीवर अनुसूया मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम तसेच शिवमंदिराचा पाया बांधण्याचे काम सोपविले होते. काम करताना मिस्त्रीने विचार केला, मला गुप्तधन मिळाले तर स्वतःकडे ठेवून घेऊ व मूर्ती मिळाल्या तर बाबांना देऊ. एक दिवस तो अनुसूया मंदिरात काम करीत होता. तेथे एका विषारी सापाने त्याला चावले. विष त्याच्या शरीरात पसरले व तो बाबांच्या जवळ पळत गेला. रात्रभर बाबांनी त्याला झोपू दिले नाही. आपल्या दयादृष्टीने त्याला विषबाधेपासून वाचविले. बाबांनी त्याला अभय दिले व म्हटले, तुला काही कष्ट होणार नाही, जा व कामाला लाग. मिस्त्री बाबांचे पाय धरून म्हणाला, मला क्षमा करा. माझ्या मनात लोभ होता. गुप्तधन मिळाले तर मी स्वतःकरिता ठेवून घेणार होतो. मला योग्य शासन मिळाले. आपल्या अनुग्रहाने मी विषापासून व लोभापासून वाचलो. बाबांच्या आदेशाप्रमाणे भवानी मिस्त्रीने अनुसूया मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम पूर्ण केले. बाबा साधूजनांना अनुष्ठान करण्यासाठी अनुसूया मंदिरात पाठवीत, कारण त्या मंदिरात शांतिमय वातावरण आहे. तर इथे गुप्तधन मला पण हे वाचत असताना जाणवलं की गणेशपुरीत जागा घ्यायला हरकत नाही आहे एखादी, असं गुप्तधन आहे तर. आणि वाचताना पहिला मनात हाच विचार आला आणि पुढे हे असं आणि हे पण मनात आलं की गुप्तधन जिथे असतं, कारण तिथे हे साप असतात, शेष असतातच त्या संरक्षणासाठी. आपल्याकडे पूर्वी राजे रजवाडे जे आहेत ते किंवा गावातले पण त्यावेळेला मी कनेरी मठातले स्वामीजी आहेत, काळसिद्धेश्वर स्वामीजी, त्यांची प्रवचनांमध्ये ऐकलंय. मध्ये त्यांचं कोविडमध्ये पहिलं लॉकडाऊन होतं तेव्हा स्वामीजींची 85 प्रवचनं लिहिली आहेत मी. 1200 पानांचं लिखाण झालंय आणि अशी एवढ्या 2 थप्पी असे ज्ञानेश्वरीचे कसे हे असतात तशा 2 मी स्वामीजींना झेरॉक्स करून त्यांना दिलेलं आहे. तर त्यावेळेला स्वामीजींचं कार्य प्रचंड आहे. कनेरी मठातले स्वामीजी काळसिद्धेश्वर, अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामीजी. तर स्वामीजींनी तेव्हा ते सांगितलं की पूर्वी व्यवस्था अशी होती की राजे आणि प्रजानं की हे सोनं चांदी किंवा काही ते जे मंदिरं असतात गावची, तर त्या मंदिरामध्ये कुठल्या सणाला वगैरे ना ते लोक तिथे ते हे करायचे, ते सोनं चांदी ठेवायचे ज्याला जे आहे ते. आणि ना ती तसं म्हणजे ते कशासाठी असायचं की जर समजा गावावरती कुठलं संकट आलं, त्या प्रजेवरती किंवा दुष्काळ काही आलं संकट, तर ते मंदिराच्या इथे आसपास खोल्या असायच्या किंवा खाली घर वगैरे असं असायचं.
आणि तिथे ते राजा पण तिथे हे करायचा आणि प्रजा पण, विशेषतः राजा जास्त हे करायचा की कुठल्याही क्रायसिसमध्ये ते तिथून काढून त्याच्यावरती ते गाव पुन्हा बसवलं जाईल असे हे गुप्तधन आहेत. आणि त्या गुप्तधनाच्या इथे मग ते गुप्तधन अशा पद्धतीने पण ठेवलेलं असतं की ते तिथे आसपास पाण्याच्या तळ्यात असेल किंवा कुठे अशा पद्धतीने आहेत. आणि ती मंदिरं, मला वाटतं साऊथमध्ये पण एक मंदिर आहे की तिथे अशा पद्धतीचं गुप्तधन खूप मोठ्या हे आहेत आणि ते अवघड आहे काढणं सुद्धा. तर आता मला त्या मंदिराचं नाव नाही आठवत आहे, पण मी हे स्वामीजींकडून ऐकले. ती व्यवस्था होती भारतात की हे हां पद्मनाभन, पद्मनाभन हे आहे. ती आपला कुठला भाग येतो तो चेन्नईच्या आसपासचा भाग आहे तो, कांचीपुरम चेन्नई, आणि ह्याच्यामध्ये येतं ते पद्मनाभन टेम्पल. तिथे खूप प्रचंड प्रमाणात आहे गुप्तधन. तर ही व्यवस्था होती आणि होती ती व्यवस्था तर इथे. आणि हे शेष सांगितलंय तसं पद्मनाभनच्या इथे पण ते पाण्यात आहे खाली, तिथे ते गुप्तधन त्या टेम्पलच्या खाली. तर ह्या पद्धतीने आहे त्या, म्हणजे आपल्या इथे सगळे खूप सूत्रबद्ध पद्धतीने सर्व व्यवस्था होत्या सगळी. आत्ता त्रिवेंद्रम, आत्ता हे आपले तेव्हाचे भारतातले राजे होते आणि आत्ताचे जे आहे ते स्विस बँकमध्ये ठेवतात. हा फरक आहे. तर आता इथे आहे. तर अशा पद्धतीने, आणि हे त्यांनी मंदिर पण जीर्णोद्धार ह्याच्यासाठी केल्या मंदिराचा की बाबा साधूजनांना अनुष्ठान करण्यासाठी अनुसया मंदिरात पाठवत, कारण त्या मंदिरात शांतिमय वातावरण आहे. ही सगळी मंदिरांची स्थापना सुद्धा साधनेकरिता केलेली आहेत की त्या गावातल्या लोकांसाठी, आसपासच्या लोकांसाठी. त्याच प्रकारे एखादा असा ज्यांनी जीवन साधनेसाठी समर्पित केले त्या मंडळींची पण व्यवस्था व्हावी. तर ही त्यामागे भूमिका मंदिरांची पण स्थापन करण्यामागे होती. पुढे सांगतात की भीमेश्वर मंदिरात पिंडीवर व आजूबाजूला वरच्या घुमटापासून पाण्याचे थेंब गळत होते. भीमेश्वर मंदिरात पिंडीवर व आजूबाजूला वरच्या घुमटातून पाण्याचे थेंब गळत होते. थेंब गळलेल्या जागी लहान लहान शिवलिंगाचा उद्भव दिसून येत होता. अशी प्रचिती आहे की जेथे सत्पुरुष वास करतात तेथे स्वयंभूलिंग गोचर होतात. तर इथे स्वयंभूलिंग जे निर्माण होतात तर तिथे हे दिलेत. त्याच्या मागचं पण कारण देत आहेत की अशी प्रचिती आहे की जेथे सत्पुरुष वास करतात तेथे स्वयंभूलिंग गोचर होतात. 1953 साली नदीला पूर लोटला आणि गावभर पाणीच पाणी झाले. बाबा वैकुंठच्या दारी उभे राहिले व चक्राकार फिरणाऱ्या पाण्यात आपला पायाचा अंगठा दाबून म्हणाले, चक्र गंगा दर्शनासाठी आली आहे, तिला कुंकुमार्चन करा. भक्तांनी बाबांच्या सल्ल्याला अनुसरून पाण्यावर कुंकुला वाहिले व आरती ओवाळून नमस्कार केला. पाणी हळूहळू उतरू लागले. बाबा गणेशपुरीला येऊन वैकुंठमध्ये राहिले तेव्हापासून. तर अशा रीतीने ही नदीसुद्धा, म्हणजे त्या स्थानी असलेली नदीला पण बाबांचं दर्शन किंवा स्पर्श हवा होता. त्यामुळे बाबांनी तिथे पायाचा स्पर्श करून ती दर्शनाला आली आहे. हे म्हणजे ही जी हे सर्व महान विभूती आहेत तर त्यांच्यावरती हे पंचतत्वसुद्धा प्रेम करतात, कारण ते त्यांच्यावरती प्रेम करत असतात. त्यांना जे आवश्यक वातावरण आहे, जी त्यांच्यापर्यंत संतांचे भाव पोचतात सृष्टीतल्या पंचमहाभूतांपर्यंत पण. त्यामुळे ती नदीसुद्धा त्यांच्या दर्शनासाठी आली. आणि जसं कुंकू वाहिलं बाबांच्या आदेशानुसार तसं ते पाणी ओसरलं सुद्धा. तर आपल्याला असं वाटतं की हे दगड, माती, पाणी किंवा हे आपल्याला निर्जीव वाटतं, परंतु संतांच्या दृष्टीने त्यामध्ये सुद्धा चेतना आहे, कारण त्यांच्या अंतरी असलेली चेतना ते जाणतात आणि त्यांना जाणीव होते आणि ते त्यांचं मनोगत पण समजू शकतात. ही तेवढी मोठी एकरूपता संतांकडे असते, हे यातनं सिद्ध होत आहे. पुढे ह्या अनुभवातून लक्षात येत आहे. पुढे सांगतायत
की बाबा गणेशपुरीला येऊन वैकुंठमध्ये राहिले तेव्हापासून बालभोजनाचा आरंभ झाला. करुणाकरण नावाचा एक भक्त नंदीश्वर हॉटेलात भात व सांबार बनवी. वैकुंठजवळचे शेत साफ व सपाट करून मुलांना तिथे बसून जेवण्याची व्यवस्था केली गेली. केळीची पाने किंवा पत्रावळीवर मुलांना वाढीत. काही काळाने रामराव नावाचा एक भक्त स्वयंपाकाचे काम पाहू लागला. 1938 पासून हे बालभोजनाचे सत्र चालत आले आहे. 1952 साली गणेशपुरीत गुरुपौर्णिमेचा उत्सव मोठ्या थाटात साजरा झाला. तेव्हापासून दरवर्षी गुरुपौर्णिमेला भक्तगण दूरदूरहून येऊन या सोहळ्यात भाग घेत असतात. एकदा बॉम्बे सर्जिकल कंपनीच्या भुजंगरावासोबत आलेला एक बालक कुंडात स्नान करताना बुडून पाण्यात झटपटत होता. त्या मुलाला शोधित जेव्हा लोक कुंडाजवळ आले तेव्हा मुलाची स्थिती चिंताजनक होती. तो श्वास पण घेऊ शकत नव्हता. जेव्हा बाबांपर्यंत त्या मुलाची बातमी पोहोचली तेव्हा बाबा म्हणाले, बालक सुरक्षित आहे. त्याचे पाय धरून एकदा गरगर फिरवा म्हणजे पोटातले पाणी बाहेर येईल. बाबांच्या सल्ल्याप्रमाणे उपचार केल्यावर मुलाने डोळे उघडले. ज्याला नित्यानंद तारी त्याला कोण बा मारी. तर इथे आहे. पुढे सांगतात की एकदा एक विख्यात गायक गणेशपुरीला आला. तो मोठ्या आयटीत मंचावर येऊन बसला आणि तंबोरा, हार्मोनियम, तबला वगैरे सारं सरंजाम सहित आपली कला प्रदर्शन करू लागला. पण जोपर्यंत त्याचे गायन चालू होते तोपर्यंत बाबा भिंतीकडे तोंड करून स्वस्थ निजून होते. काय सांगतायत की एकदा एक विख्यात गायक गणेशपुरीला आला. तो मोठ्या आयटीत मंचावर येऊन बसला आणि तंबोरा, हार्मोनियम, तबला वगैरे सारं सरंजाम सहित आपली कला प्रदर्शन करू लागला. पण जोपर्यंत त्याचे गायन चालू होते तोपर्यंत बाबा भिंतीकडे तोंड करून स्वस्थ निजून होते. काही वेळाने एक गरीब वारकरी भक्तिभावाने सुरेला आवाजात आपल्या एक तारीसह विठ्ठलाचे नामसंकीर्तन करीत तिथे आला. बाबांनी त्याला मोसंबी, केळी इत्यादी फळे प्रसाद म्हणून दिली. तो विख्यात गायक निराश होऊन मुंबईला परतला. घरी आल्यावर त्याला उमजले की आपण समर्पण भावनेने मांडावी, अहमभावाने नव्हे. घरी आल्यावर त्याला समजले की कला समर्पण भावनेने मांडावी, अहमभावाने नव्हे. काही दिवसांनी तो परत गणेशपुरीला गेला आणि त्याने भावार्द्र स्वरात सर्व समर्पण भावनेने आपली कला बाबांसमोर सादर केली. बाबांनी प्रसाद देऊन शाल पांघरून त्याचा सत्कार केला. तर अशा रीतीने हे कुटस्थातील भाव संत जाणतात. तो कलाकार होता, त्याचं गायन भले खूप छान होतं परंतु ऐटीत होता तो. आणि मग बाबांनी काहीच बोलले नाहीत त्याला. म्हणजे आणि जो भक्त, तर हे संत कुटस्थातले भाव जाणतात आणि त्यानुसार ते न काही बोलता पण त्यांच्या हालचालीतून संदेश पोचवतात की तो साधकाला अंतर्मुख करतो आणि त्याच्यात सुधारणा होते. ही गोष्ट आहे. आपल्याला नाही कळणार आपले भाव, परंतु त्यांना माहीत असतं की आपले भाव कुठे असतात किंवा कधी होत आहेत आणि त्याची सुधारणा ते नक्कीच करतात. एकदा निंबाळला असताना मला काही गाता वगैरे येत नाही बिलकुल, परंतु आणि तिथे निंबाळला खूप छान साधक सगळे गात असतात. पण निंबाळला मी सप्ताह व्यतिरिक्त पण बऱ्याचदा गेलेली आहे. जेव्हा खूप एकांत असतो, जेव्हा 1-2 साधकच असतात किंवा कधी नसतातही, मग जी व्यवस्था पाहणारी मंडळी आहेत तेवढीच आश्रमात असतात. ऑफिसमधले 1-2 जणं, जे प्रसादालय आहे तिकडचे ते कुटुंब आणि झाडलोट करणारी मंडळी एवढीच असतात. तर कोण नव्हतं, तर त्यावेळेला 2-4 साधक होते आणि असे आम्ही 5-6 जणच होतो. मग तेव्हा मी एक पद म्हटलं आणि तेव्हा मी नुकतंच काही स्वतःसाठी काही पदं तयार केली होती. 2-3च पदं काही ती तयार केली होती. तेव्हा मी म्हटलं ते, आणि नंतर अजून एक तयार केलं होतं, परंतु जे निंबाळला म्हटलं जात नाही.
अवघा रंग एक झाला ते मी तयार केलं होतं. पण निंबाळला ते पद विशेष नाहीच म्हटलेलं मी ऐकलं आहे आत्तापर्यंत. म्हणत गुरुदेवांची काही ठराविक पदं आहेत जी ती पदं जास्त म्हटली जातात. तर मला ते म्हणायचं होतं आणि मी लिहिलं नव्हतं आणि लिहून नव्हतं घेतलं आणि मी बसले आणि मला ब्लँक झाले, मी कम्प्लिटली ब्लँक. आणि म्हणजे असा काही अहंकार वगैरे काही नव्हता तो, पण मी पूर्णतः ब्लँक झाले आणि मला आठवेच ना. आणि आम्ही 5-6 जणच होतो. मग नंतर एक दुसरा एका आजीचा नातू आला होता आणि मग मी त्याला मग त्याने म्हटलं एक पद आणि मला एवढा आनंद झाला त्याने म्हटल्यानंतर, कारण तो अवघा रंग एक झाला ना, त्याचा जो अर्थ आहे की मी तू पण गेले वाया, म्हणजे त्याने म्हटल्यानंतर जो मला आनंद झाला की ते मला तो अवघा रंग एक झाल्याचा अर्थ प्रॅक्टिकली कळला. म्हणजे मी ब्लँक झाली त्या पदाला. म्हणजे मी एक मला वाटतं सुरुवातच केली अवघा रंग एक झाला आणि नंतर मला पुढचे शब्दच नाही आठवेना, कम्प्लिटली ब्लँक ही घटना आहे. आणि त्याच्यानंतर मग त्याला मी म्हणजे त्याने ते नाही पद म्हटलं, त्याने दुसरं म्हटलं. परंतु मला जो आनंद झाला त्याच्यात एक मला ते जाणवलं की आपल्याला जर म्हणजे तिथे सत्ता त्यांची चालते, तिथे सत्ता आपण गुरुगृहात जातो तर सत्ता किंवा म्हणजे तिथे पूर्ण तिथे काय सगळीकडेच म्हणू शकतो आपण. तर ही अनुभव म्हणजे आठवून आठवेना ही गोष्ट, हे मी घेतलेला अनुभव आहे. कदाचित मला त्या पदाचा प्रॅक्टिकल अर्थ त्यांना समजवायचा असेल की कसं एकरूप आहे. म्हणजे तो जो गात होता तो आणि मी एक आहे, त्यातलं तत्व आणि माझं तत्व हे एक आहे. तर हे त्या पदाचा पूर्णतः भाव मला, म्हणजे तो वेगळं पद गात होता पण मला ह्या पदाचा पूर्ण अर्थ कळला तिथे. आणि गुरुदेवांकडे असंच आहे की जे पद आहेत ना, म्हणजे तिथे शक्यतो गुरुदेवांच्या पासून चालत आलेली पदं, म्हणजे ते असताना जी पदं बोलली जातात ती आणि अजून काही पदं अशी ठराविक सिलेक्टेड आहेत, तीच जास्त होतात. तर तसं आहे, हे पद नाही घेत तिथे जास्त म्हटलं जात. तर आता पुढे आहेत की वसई राजगोपाल भट नित्य नेमाप्रमाणे बाबांच्या दर्शनासाठी आले होते. त्यांना अकस्मात ताप आला. बाबांनी आठवडाभर त्यांना आपल्यापाशी ठेवून घेतले. आपल्या हाताने वेळोवेळी औषध, दूध, पेज वगैरे पाजून त्यांची शुश्रूषा केली. 6व्या दिवशी त्यांचा ताप उतरला. मुलांकडून कुंडाचे गरम पाणी मागून बाबांनी भटला चांगले न्हाऊ घातले आणि घरी पाठविले. बाबांनी भक्तांची सेवा केली. एकदा राजगोपाल भटांच्या 7-8 वर्षांच्या मुलीला सडकून ताप चढला. रात्री ती बेशुद्ध झाली. राजगोपाल घाबरून डॉक्टरांना बोलविण्याच्या गडबडीत होते. इतक्यात मुलगी शुद्धीवर आली आणि म्हणाली, मी आता बरी आहे. गणेशपुरीच्या बाबांनी येऊन मला औषध पाजले आणि खरोखरच तिचा ताप उतरला. खरेच बाबा आपल्या भक्तांना संकटापासून वाचविण्यास नेहमी तत्पर असतात. नवरात्रीचे पवित्र पर्व वज्रेश्वरी साजरी होत होते. बाबांच्या सेवेत असलेल्या राजगोपाल भटनी वज्रेश्वरी देवीचे दर्शन घेण्याची इच्छा प्रकट केली. बाबा एकदम म्हणाले, तिथे जाण्याची आवश्यकता आहे का? इथेच सर्व काही आहे की. सर विश्वेश्वरा यांचा प्रायव्हेट सेक्रेटरी YG कृष्णमूर्ती एकदा पाटण्याजवळ गंगेत बुडून तडफडत होते. त्याने त्यावेळी बाबांचे अंतःकरणपूर्वक स्मरण केले. तेव्हा बाबांनी त्याला दर्शन दिले व नदीच्या काठी सुरक्षित आणून सोडले. त्याने बाबांविषयी एक पुस्तक लिहून नित्यानंद दी ग्रेटेस्ट लिव्हिंग योगी हे नाव आहे पुस्तकाचं प्रकाशित केले. तर अशा पद्धतीने बाबांनी ताप आलेल्या 2-3 साधकांना कसं म्हणजे औषध पण पाजलंय. म्हणजे ती मुलगी आता हे सगळं गुप्त रूपामध्ये बाबांनी केलेलं आहे. म्हणजे ती मुलगी शुद्धीत नाही आहे, तापाने फणफणली आहे, शुद्धीत नाही, तिला डॉक्टरांकडे घेऊन जायचं आहे आणि ती शुद्धीत येते आणि सांगते की मला घेऊन नका जाऊ, बाबांनी येऊन मला औषध पाजलं, मी बरी होणार आहे. तरी किती मोठी घटना आहे, गोष्ट आहे. परत दुसरे एक साधक आहेत, त्यांची सेवा स्वतः बाबांनी केलेली आहे. त्यांना औषध पाजले, नंतर ताप उतरल्यानंतर त्यांना आंघोळ घातली आहे.
ह्या गोष्टी आहेत. आता हे सर्व वाचत असतानाच कोविडची सेकंड वेव्ह होती, लाट आली होती आणि तेव्हा मी हे वाचत होती भगवान नित्यानंदांचं. आणि त्या दरम्यान घरामध्ये तेव्हा सेकंड वेव्ह जोरदार जबरदस्त होती मार्च एप्रिलमध्ये, जे पहिलं वॅक्सिनेशन आलं आणि त्यावेळेला त्यानंतर ती वेव्ह होती, खूप जोरदार वेव्ह होती. तेव्हा पहिल्या वेव्हपेक्षा सेकंड वेव्ह मोठी होती आणि भयानक होती. जास्त माणसं त्यावेळेला जास्त दगावली आणि सगळंच काही. तर त्या दरम्यान मी भगवान नित्यानंदांचं हे वाचत होते आणि हे वाचत असताना म्हणूनच माझ्या घरामध्ये जेव्हा भावाला त्रास झाला तेव्हा मी जेव्हा ध्यान केलं पहाटेला, तेव्हा ते ह्या सगळ्यामुळे मी एक झाली होती आणि मला पण मदत मिळालेली आहे पूर्ण त्या दरम्यान. आणि मोठं कार्य करून घेतलं त्यावेळेला बाबांनी. घरातल्या सगळ्यांना बरं करत असतानाच 25 लेख तापासंदर्भातले लिहिले गेले की जे तेव्हा सर्वत्र प्रसारित झाले. इथे जे अनुभव आले त्याच्या अनुभवाच्या आधारे सांगलीत माझे कलिग आहेत, त्यांनी तिथे आम्ही मिळून तिथे, म्हणजे मी इथे आहे पण तिथल्या केसेस, हॉस्पिटलाइज्ड केसेसमध्ये, OPD परत IPD ICUमध्ये असलेल्या केसेस, त्यामध्ये पण ह्या अनुभवांचा मदत झाली खूप मोठी. तर हे प्रॅक्टिकली केलेलं आहे त्यांनी. पुढे सर विश्वेश्वरय्यांचं सांगतायत. आता हे सर विश्वेश्वरय्या हे इंजिनिअरिंगमधले त्यांना हे मांडतात, म्हणजे जसं फादर ऑफ इंजिनिअरिंग हे सर विश्वेश्वरय्यांना त्यांना तसा सन्मान आहे. तर त्यांचे सेक्रेटरी त्यांना पाण्यात त्यांना हे केलं, वाचवलं. त्यांनी गंगेत बुडणार होते तेव्हा त्यातनं त्यांना वाचवलेलं आहे, स्मरण केलं असता वाचवलेलं आहे. स्मर्तुगामी असतात हे संत. स्मरण केल्यानंतर येतात, आपल्याला धावून येतात. स्मर्तुगामी, आठवण केली की येणं, हे आहे. पुढे सांगतात की बाबांचे भक्त वकील PK नायर एकदा आपल्या व्यवसायाच्या संदर्भात सल्ला घेण्यासाठी बाबांकडे आले. त्यांच्या काही अशिलांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली होती. बाबांनी वकिलाला कायद्याचे काही महत्त्वाचे मुद्दे सांगितले. परिणामस्वरूप नायर यांना यश मिळाले व त्यांच्या अशिलांची सुटका झाली. वकील PK नायर यांच्या लग्नाच्या संदर्भात एका ज्योतिषाने वधूवरांच्या कुंडल्या बघून सल्ला दिला की कुंडल्या जुळत नाहीत. कुंडल्या जुळत नाही असं ज्योतिषाने सांगितलं, अर्थात लग्न करणे योग्य नव्हे. बाबांनी ज्योतिषाची चूक दाखवून कुंडल्या जुळत असल्याचे सांगून लग्न समारंभ गुरुवायूरच्या कृष्ण मंदिरात साजरा करण्याचा निश्चय देखील झाला. लग्नाच्या 1-2 दिवस आधी हवामान विपरीत बिघडल्यामुळे विमान संचार नियमित नव्हता. तरी नायर बसलेले विमान ठरल्यावेळी विमानतळावर उतरले आणि नायर मुहूर्तापूर्वी मंदिरात पोहोचले. लग्न समारंभ उत्तम रीतीने साजरा झाला. लग्नानंतर गुरुवायूरहून मोटारीने परत येताना नायर व त्यांचे आप्त अपघातातून बचाव होऊन सुखरूप मुंबईला पोहोचले. संकटातून सुटून येणाऱ्या भक्तांना बाबांच्या लीलेची किमया जास्त जाणवणार. असंच झालं माझं सुद्धा. मी तेव्हा सेकंड वेव्हमध्ये अनुभव घेतला भगवान नित्यानंदांचा. म्हणजे मी गुरुदेवांना पण म्हटलं की मी तुमची साधक आहे, पण मला आता त्यांना प्रार्थना करावीशी वाटते. हे माझे त्या ध्यानात हे होतं. आणि कारण आपण जेव्हा संतांचं, कोणतेही संत असतील तरी तेव्हा त्यांचं जे साहित्य असतं ते जेव्हा वाचतो, ते साहित्य म्हणजे ते आहे. त्यामुळे आपण ते आपल्याला एकरूप करून घेतात. तर ती घटना घडली होती माझ्या संदर्भात आणि त्यांनी ते म्हणून हे 3 वर्षानंतर आता पुन्हा हे होतंय, म्हणजे पुन्हा आपला अभ्यास होतोय. पुढे सांगतायत की म्हणून इथे सांगतायत की संकटातून सुटून येणाऱ्या भक्ताला बाबांच्या लीलेची किमया जास्त जाणवणार. बाबा म्हणजे ममतेचे सागर. त्यातही लहान मुले म्हणजे त्यांना पंचप्राण. मुलांना जेवणखान देणे, कपडे वाटणे इतकेच नव्हे तर ते तानसा नदीत त्या छोट्या वानरसेनेला तेल मालिश करून अंघोळही घालीत. संध्याकाळी फिरावयास घेऊन जात.
बाबांनी त्यांच्यासाठी शाळाही सुरू केली. लहान लहान शेंबडी मुले त्यांच्या अंगावर खेळत आणि मुलांनी सुद्धा बाबांवर जीवापाड प्रेम केलं. कुणावर जास्त प्रेम केलं हे कुणी सांगू शकेल का? धन्य ते लोक ज्यांनी ह्या मायलेकरांचा खेळ प्रत्यक्ष पाहिला आणि अनुभवला. गोर गरीब व गरजू लोकांकरिता पण त्यांनी काय केलं नाही. भुकेल्यांना वेदांत सांगण्याची तसदी बाबांनी कधीही घेतली नाही. बिन भोजन के भगवान कहा, त्यांचे प्रेमच लोकांना सारे काही देत असे. प्रेमपूर्वक जनसेवा ही उच्च कोटीची ईशसेवा आहे असे त्यांनी स्वतःच्या आचरणाने जगाला दाखवून दिले. हेगडे नावाचे गृहस्थ मद्रासहून नोकरीनिमित्त मुंबईला आले आणि अंधेरीत एका सिगारेट कंपनीत कामाला लागले. त्यांच्यापाशी इंजिनियरची पदवी नसल्यामुळे त्यांना चांगला पगार मिळत नव्हता. बाबांनी त्यांना इंजिनिअरिंगची पदवी मिळविण्यासाठी परदेशी जाण्याचा आदेश दिला. 1942च्या महायुद्धाची वेळ असल्या कारणाने लोक परदेशी जाण्याला घाबरत, पण हेगडेंची बाबांवर अपार श्रद्धा होती. आदेशानुसार हेगडे परदेशी जाऊन पदवी मिळवून परत आले. लगेच त्यांना चांगली नोकरी मिळाली. कसं एकेकांना मदत करत आहेत, प्रत्येक गोष्टीमध्ये मदत आहे. पुढे सांगतात की 1947 साली बंगळूरचे व्यापारी लक्ष्मणसा खोडे यांना धंद्यात विपरीत नुकसान झाले. त्यांची स्थिती फारच बिघडली. त्यांचा मित्र रामकृष्ण शास्त्री बाबांचा परमभक्त होता. शास्त्रीच्या सांगण्यावरून खाडे गणेशपुरीला आले आणि बाबांना त्यांनी आपली दुर्दशा निवेदन केली. त्यांच्या धंद्याच्या प्रगतीविषयी काही सूचना देऊन बाबांनी त्यांना आशीर्वाद दिला. थोड्याच दिवसात खोडेंना भारत सरकारकडून लष्कराला मद्य पुरविण्याचे कंत्राट मिळाले. त्यांची स्थिती हळूहळू सुधारली, पण आयकर खात्याच्या खटल्यामुळे ते फारच त्रस्त झाले आणि परत त्यांनी बाबांकडे धाव घेतली. दयाघन नित्यानंदांनी त्यांना अभय देऊन म्हटले, काळजी करू नकोस, एक अर्ज करून टाक, तुला 1 लाखाच्या आतच आयकर भरावा लागेल. बाबांच्या वचनाप्रमाणेच त्या खटल्याचा निकाल लागला आणि खोडेची चिंता दूर झाली. त्यानंतर त्यांना उद्योगात उत्तरोत्तर प्रगती होऊन ते सुखसमृद्ध झाले. त्यांनी गणेशपुरीत एक मोठी इमारत बांधून बाबांना अर्पण केली. बाबांनी त्यांना त्यात राहावे असा खोडेंचा आग्रह होता. कदाचित याचमुळे बाबा आपल्या समाधी अगोदरचे 15 दिवस त्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहिले. तिला बेंगळूरवारा इमारत म्हणतात. यात्रिकांना राहण्यासाठी या इमारतीत उत्तम सोय केली आहे. भक्तांना सेवा पण करून घेतली भक्तांकडून. त्यांना त्यांच्या कष्टातनं दूर केलं, त्यातनं जे समृद्धी झाली तर भक्तांनी सुद्धा त्यांचं उत्तरदायित्व हे करून त्यांनी सुद्धा दान धर्म आणि पुन्हा व्यवस्था केली इतर साधकांची भक्तांसाठी सुद्धा. पुढे सांगतात की गणेशपुरीहून सुमारे 1 मैलावर असलेल्या ग्रामदेवीच्या देवळाला लागून 2 खोलींची एक धर्मशाळा बाबांनी बांधविली. ही धर्मशाळा गणेशपुरीत जाणाऱ्या साधू संतांना अनुष्ठानाच्या सोयीसाठी बांधली होती. तीच धर्मशाळा आता गुरुदेव सिद्धपीठ आश्रम म्हणून प्रसिद्ध झाली आहे, जिथे बाबा नित्यानंदचा आश्रम आहे. गुरुदेव सिद्धपीठ अत्यंत सुंदर आहे ठिकाण हे. पुढे सांग ज्ञानचंद प्रेमचंद नावाचा एक गृहस्थ मुंबईत कपड्याचा व्यापार करीत असे. तो अकस्मात आजारी पडला आणि त्याचा आजार बळावत गेला. उत्तमोत्तम उपचार अयशस्वी ठरले. ज्ञानचंदला असह्य वेदना होत पाण्याचा एक थेंबही घशात उतरेना. डॉक्टर निराश झाले. कुणा एका मित्राच्या सल्ल्याने ज्ञानचंद अखेरचा प्रयत्न म्हणून गणेशपुरीला आला. एका ताटात द्रव्य आणि एका ताटात फुले फळे भरून दोन्ही ताटे बाबांच्या चरणी वाहिली अन साष्टांग नमस्कार केला. बाबांनी त्याची मनस्थिती ओळखून इथे काही नाही, तूच ती फळे खा असे सांगितले. पाण्याचा एक थेंब सुद्धा मी गिळू शकत नाही, फळ कसे खाऊ? आर्त स्वराने ज्ञानचंदच्या मुखातून कसे बसे शब्द निघाले. दीनवत्सल नित्यानंद अत्यंत मृदू स्वरांत बोलले, तू गणेशपुरीत 15 दिवस राहा.
रोज 2दा कुंडात स्नान कर. कुंडाचे पाणी तीर्थरूपाने प्राशन कर. भीमेश्वर मंदिरात असलेल्या शिवलिंगाला दुधाचा अभिषेक घाल व इथे ये. बाबांच्या आज्ञेप्रमाणे कुंड स्नान, तीर्थप्राशन आणि शिवलिंगाला दुग्धाभिषेक करून ज्ञानचंद बाबांना साष्टांग नमस्कार घालून हात जोडून उभा राहिला आणि त्यांनी दिलेला प्रसाद खाऊ लागला. खाताना त्याला कसलाही त्रास झाला नाही. बाबांच्या या लीलेमुळे त्याला आनंदाने गहिवरून आले. असाच कार्यक्रम 15 दिवस चालू राहिला. बाबांनी त्याला आणखीन 15 दिवस राहण्यास सांगितले. 1 महिन्यात त्याची प्रकृती पूर्ण सुधारली. तू आता मुंबईला जा आणि डॉक्टरांकडून तब्येत तपासून घे. बाबा म्हणाले. डॉक्टरांनी त्याची तपासणी केली आणि आश्चर्याने विचारले, कुणाचे औषध घेतलेस? ज्ञानचंदाने सहर्ष उत्तर दिले, गणेशपुरीच्या लंगोटी बाबांचे. परत जेव्हा तो गणेशपुरीला दर्शनात आला तेव्हा बाबांनी त्याला व्यापार सुरू करण्याचा आदेश दिला. आज्ञेनुसार त्याने सुरू केलेल्या व्यापारात चांगलीच अभिवृद्धी झाली व आजही सर्व सुखसोयी प्राप्त करून अहोरात्र बाबांचे पुण्यस्मरण करीत तो अत्यंत आनंदी आणि विनयशील जीवन व्यतीत करीत आहे. तर अशा रीतीने बाबांनी वेगवेगळे बाबांचे भक्त आहेत त्यांना त्यांच्या अडचणीतून दूर करून त्यांना इतकं स्थिर स्थावर केलं की त्या भक्तांनी सेवा कार्य पण केलं आणि हे बाबांचं हे वाढवलं पूर्णतः भक्ती कार्य आणि सेवा कार्य. एक अधिकारी झाले. आता इथे वाचत असताना मला मनात असंच आलं की जर त्यावेळेला माझ्या हाती भगवान नित्यानंदांचं अभ्यास नसता तर आत्तापर्यंत मला या 3 वर्षात विचार नव्हता आला. पण आत्ता मी पुन्हा वाचत आहे तर तेव्हा हा स्पर्श माझ्या मनाला झाला की जर हे मी वाचत नसते त्यावेळेला तर काय झालं असतं. तर नसतं मी इतक्या हिमतीने हे केलं. कारण जे हॉस्पिटलाइज करण्याची स्टेज होती आणि जेव्हा सेकंड वेव्हमध्ये खूप जास्त हे होतं तर तिथे मला घरात हँडल करणं अवघडच झालं असतं नक्कीच. म्हणजे मी ती हिंमत पण केली नसती. तर हे आत्ता मला वाचता जाणवलं. त्यामुळे हे सर्व संत चरित्र, हे सगळं स्वाध्याय अशा पद्धतीने आपली हिंमत वाढवतं. आणि काय माहीत नाही आता मला पण चिंतन होईल की नसतं तर म्हणजे हा स्पर्श झालेला विचार आता वाचताना झाला. आणि त्यामुळे ती योजना पण आहे की एक 15-20 दिवस अगोदरच 1 महिना आधीच असेल की मी आणि आई वलसाडला गेलो. तिथे भगवान बाबा मुक्तानंदांचं चितशक्ती विलास आलं हाती. पुन्हा हे भगवान नित्यानंदांचं हे पुस्तक आलं आणि ते पण ते क्षत्रिय दादा आहेत त्यांच्यामुळे मी जास्त करून घेतलं. आणि त्याच्यामुळे मग माझं बाबा मुक्तानंदांचं वाचन झालं. चितशक्ती विलास मी आधी वाचला आणि त्यानंतर मी भगवान नित्यानंदांचं वाचत असताना सेकंड वेव्ह आली. तर ती आल्यानंतर हे सर्व घडलेलं आहे. तर खूप काही गोष्टी आहेत आपल्या कल्पनेच्या पलीकडे आहेत. कारण ईश्वरीय तत्व हे तर्कातीत आणि बुद्धीच्या पलीकडे असलेलं आहे आणि सद्गुरु तत्व पण तसंच आहे. आणि आपल्याला असं वाटत म्हणजे मला असं होतं की सोलापूरला जायला नाही मिळत आहे म्हणजे निंबाळला नाही जायला मिळत आहे. तर मी गुरुदेवांना फार तसं त्या शक्तिपीठाला आणि सद्गुरु तत्वाला दोघांनाही मी मिस करत होती. शक्तिपीठाला जास्त करून म्हणून मी वलसाडला गेले. 3 तासाच्या अंतरावरती आहे तर निदान तिथे तरी जाऊया. आणि म्हणजे मला गुरुदेवांनीच घेऊन गेले तिथे. तिथून हे सर्व काही गोष्टी एकात एक असतात. आपण तर्क न लावणंच बरं. फक्त त्यांच्या शक्तीचा अनुभव घेणं आणि त्या छत्रछायेत आणि आपले भाव शुद्ध कसे राहतील आणि भाव शुद्धच राहावेत ह्यासाठी प्रार्थना करणं एवढंच काही आपण करून थांबूयात.